सिलेंड्रिकल कन्स्ट्रक्शन त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 39 सॉल्व्ह केलेला आहे, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपण प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर एकदम इझी आहे. याच्यामध्ये 4च क्वेश्चन आहेत. 4ही क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे मी डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करून सांगणार आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला लाईक्स द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला लाईक्स द्या आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे, ओके. तर चला चालू करूया. तर बघा, प्रॅक्टिस सेट 40 आपल्याला सॉल्व्ह करायचं. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. व्हॉट इज have been given in question number 1 is that, बघा काय म्हटलेलं आहे, ड्रॉ अ लाईन एल ड्रॉ करा. त्याच्यानंतर टेक पॉइंट पी एनिवेअर आउटसाइड द लाईन एल. त्याच्यावर पॉइंट पी कुठेतरी आउटसाइडला घ्या. युझिंग सेट स्क्वेअर ड्रॉ अ परपेंडिक्युलर पी क्यू ऑन लाईन एल. आपल्याला काय करायचं, लाईन एल वर परपेंडिक्युलर काढायचं. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे लाईन एल ड्रॉ करायची आहे. इथे कुठेतरी पॉइंट पी घ्यायचा आहे आणि या पॉइंट वरून याच्यावर अशी परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायची आहे युझिंग सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर आपल्या कंपास मध्ये आहे, तुम्हाला माहित आहे कशा टाइपचं असते ते. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. थोडस आपण स्पेस बनवू क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी. ओके, तर बघा पहिले काय म्हटलंय, ड्रॉ लाईन एल. तर आपण काय करू, स्केलच्या हेल्पने पहिले लाईन एल ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, ओके. तर इथे मी स्केल घेतो. ही स्केल मी घेतली. ही स्केल लावून आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. देन आय विल टेक पेन्सिल. आता इथे मेजरमेंट दिलेलं नाही, किती मेजरमेंटची तुम्ही काढा, पण 10च्या वर आणि 15च्या आत किंवा 16च्या आत अशी काढा. साधारण मोठी असली पाहिजे लाईन. मेजरमेंट इथे तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये. ओके, स्केल मी ठेवून देतो. आता बघा, ही लाईन मी ड्रॉ केली. ठीक आहे, आता या लाईनला मी काय करतो, इथं एक ॲरो बनवतो. हे फार महत्वाचं आहे का, या प्रकारे तुम्हाला लाईनला इथे ॲरो बनवायचे आहे आणि या लाईनचं नाव काय आहे, एल. तर इथे मी काय करतो, स्मॉल एल काढतो. ओके, मोठा एल काढायचा नाही. स्मॉल एल न लाईनला जे डिनोट केलं जातं ते स्मॉल एल न केलं जातं. ठीक आहे, तर इथे मी काय करतो, एक स्मॉल एल काढतो. ठीक आहे, आता मी इथं एल काढला. त्यांनी काय म्हटलं, नेक्स्ट टेक पॉइंट पी एनिवेअर. आता एनिवेअर म्हणजे तुम्ही इथं घेणार आहे का पॉइंट, सांगा बरं. इथं तुम्ही पी पॉइंट इथं घेतला तर इथून परपेंडिक्युलर टाकता येईल का आपल्याला लाईनवर, नाही. किंवा इथं पुष्कळ दूर घेतला तर चालेल का, नाही. एक लाईनच्या जवळ साधारण कुठे घ्या, खाली घ्या किंवा वर घ्या. साधारणतः आपण वनच घेतो. तर इथं आपण पॉइंट पी घेऊ. कुठेही, पण कुठेही म्हणजे कुठेही नाही. लाईनच्या जवळ आणि लाईनच्या वर घेतलं तर ते आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला काय होणार आहे, इझी जाणार आहे. पॉइंट पी आपण घेतला. आता आपल्याला काय म्हणतात, ते या पी वरनं परपेंडिक्युलर टाका युझिंग सेट स्क्वेअर. बघा इथं काय शब्द वापरलेला आहे, सेट स्क्वेअर. इथे तुम्हाला दिसत असेल सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअर त्या कंपास मध्ये असतो. 2 सेट स्क्वेअर असतात, कोणता बी एक तुम्ही युज केला चालेल. हा सेट स्क्वेअर मी इथे घेतला. याला तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता, असं ठेवा आणि परपेंडिक्युलर काढा, किंवा असं ठेवलेलं चालणार नाही, असं ठेवा किंवा या प्रकारे ठेवा. ठीक आहे, बघा हा अँगल 90 डिग्रीचा आहे. तुम्हाला परपेंडिक्युलर काय असते मी याच्या आधी समजून सांगितलं. परपेंडिक्युलर म्हणजे 2 लाईन मध्ये काय असते, 90 डिग्रीचा अँगल असते, त्याला आपण म्हणतो परपेंडिक्युलर लाईन. बघा 90 डिग्रीचा अँगल आहे. आता मी काय करतो, पेन्सिल घेतो. ही पेन्सिल घेतली मी आणि पेन्सिल घेतल्याच्या नंतर मी काय करतो, इथून स्ट्रेट लाईन ओढतो खालपर्यंत. ठीक आहे, या प्रकारे स्ट्रेट लाईन मी ओढली. इथं काय तयार झाला, आपला परपेंडिक्युलर तयार झाला. तुम्ही स्केलचा यूज सुद्धा करू शकता लाईनला एक्सटेंड करायला. ओके, आपला परपेंडिक्युलर निघाला. आता हा अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. तर बघा इथे, कारण हा अँगल 90 डिग्रीचा आहे, मी काय करतो, इथे या प्रकारे असा बॉक्स काढ. ठीक आहे, कारण हा बॉक्स काय सांगते मला की ह्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्रीचा आहे. मॅथ्स मध्ये 90 डिग्रीचा अँगल असा बॉक्स करून रिप्रेझेंट करत असतात. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, याला मी काय नाव देतो, क्यू. हिला मी काय नाव देतो, क्यू. आता ही लाईन पी क्यू झाली, तर हिला बी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडला काय करावं लागेल, या प्रकारे एरोज काढावं लागतील. इथे एक एरो, इथे एक एरो. ठीक आहे, ही काय निघली आपली लाईन पी क्यू. थोडासा हा खालचा एरो बरोबर नाही निघाला, परत एकदा काढून देतो. पी क्यू ही आपली लाईन पी क्यू इथे निघाली. ही लाईन पी क्यू काय, लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण काय करू, हा झाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. हे जे आहे हे काय, क्वेश्चन नंबर
1चा आन्सर आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आपण काय केला इथं या ठिकाणी सॉल्व्ह केला. आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलं आहे बघा, ड्रॉ लाईन ए बी. काय म्हटलं, लाईन ए बी. पहिले काय म्हटलं तर ड्रॉ लाईन एल, क्वेश्चन नंबर 1 मध्ये. इथे बघा काय म्हटलेलं आहे, ड्रॉ लाईन ए बी, की ए बी लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, आपण ए बी लाईन ड्रॉ करू. थोडीशी आपण स्पेस बनवून घेऊ. क्वेश्चनला लागलं तर आपण क्वेश्चन आपण सिलेक्ट करून घेऊ. क्वेश्चन सिलेक्ट करून आपण खाली आणून घेऊ क्वेश्चन थोडं. ठीक आहे, ठीक आहे. पेजला वर जाऊ द्या, क्वेश्चन आपण खाली आणून घेऊ. ठीक आहे, क्वेश्चन इथं आला आपला. पेजला आपण थोडं स्क्रॉल करून घेऊ. ठीक आहे, आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपण सॉल्व्ह करू. याच्यात आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे, लाईन ए बी काढायची आहे. त्याच्यानंतर पॉईंट एम आउटसाइड कुठेतरी घ्यायचा आहे आणि सेट स्क्वेअरचा रूल नाही करायचा. इथं कशाचा यूज करायचा, कंपास आणि रुलर. कंपास आणि रुलर म्हणजे काय, तुमचा चॉप आणि तुमची स्केल, त्याचा यूज करून तुम्हाला इथं परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर पहिले आपण लाईन काढू. लाईनचं नाव काय दिलंय आपल्याला, ए बी, एंड पॉईंट दिलाय. तर पहिले लाईन काढून घेऊ आपण. त्याच्यासाठी अगेन आय विल टेक अ रुलर. या प्रकारे मी रुलर घेतला आणि इथे या प्रकारे अशी लाईन ओढून घ्या. त्याच्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू इज दॅट वी हॅव टू सिलेक्ट द स्केल, रिमूव्ह इट, देन we have to draw arrow on its both end like this. We have to draw arrow like this. Okay, I have drawn arrow like this. बघा असं पुष्कळ सारे arrow नका काढू, ते दिसायला थोडं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आपण काय करू, याला थोडस इरेज करून घेऊ. त्या परत मी arrow काढतो. एकाच जागी परत परत घोटायचं नाही तुम्हाला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये, लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्ही काय केला, एरो काढला. ठीक आहे, ओके, दोन्ही साईडला एरो काढले. आता या लाईनचं नाव एल नाहीये, काय ए बी आहे. आपल्याला एंड पॉईंट दिले, तर इथे आपल्याला एंड पॉईंट बनवावे लागतील. त्याला आपण म्हणू ए, आणि हा जो पॉइंट आहे याला नाव देऊ आपण बी, आणि हा जो पॉइंट आहे याला आपण नाव दिलं ए. आता ते काय म्हणतात, टेक पॉइंट पी एम एनिवेअर. एम घ्यायचं आपल्याला, पॉइंट एम. तर इथं आपण पॉइंट एम घेऊ, कारण आपल्याला इथून परपेंडिक्युलर टाकायला सोपी जाईल. परपेंडिक्युलर म्हणजे काय, दोन अँगल मध्ये 90 डिग्रीचा अँगल असायला पाहिजे. तो पॉइंट एम तुम्ही इथं घ्या, इथं गेला असं चालणार आहे का, नाही. लाईनच्या जवळ घ्या आणि लाईनच्या वर घ्या, ते तुम्हाला परपेंडिक्युलर टाकायला काय होणार आहे, इझी जाणार आहे. अशा ठिकाणी तुम्हाला पॉइंट एम लाईनच्या आउटसाइड कुठंतरी घ्यायचा. आपण इथे घेतला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याला नाव द्यायचं. या पॉइंटला याला आपण नाव देऊ एम. ठीक आहे, याला आपण एम नाव दिलं. आता या एम वरनं या लाईन वर परपेंडिक्युलर काढायचं आहे. त्याच्यासाठी मी चॉप घेतो. या प्रकारे मी चॉप घेतला. ठीक आहे, आता बघा परपेंडिक्युलर कसा टाकू आपण, नीट लक्ष देऊन बघा. या इथे असा मला माझा चॉप ठेवायचा आहे आणि या लाईनवर मला 2 आर्क मारायचे आहे. ठीक आहे, सर्वप्रथम मी काय करतो, माझा चॉप व्यवस्थित ठेवतो. चॉप व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर थोडस चॉप मी रोटेट करून घेतो. बघा अशा प्रकारे आर्क मारला जाईल. पण बघा इथं बघा, हा लाईनच्या शेवटी चालला आर्क, आपल्याला लाईनच्या आतमध्ये पाहिजे, म्हणून आपल्याला हा जो डिस्टन्स आहे तो थोडा कमी करावा लागेल. तर त्याच्यासाठी काय करा, तुम्ही चॉप मधला डिस्टन्स थोडा कमी करून घ्या. ठीक आहे, चॉपला अगेन रोटेट करा आणि या ठिकाणी तुम्ही आर्क मारू शकता. या प्रकारे इथे आर्क मारला मी एक, चॉपला मी रोटेट करून घेतो. इथे एक आर्क मारतो, इथे अगेन इथे एक आर्क मारला मी असा. ठीक आहे, अगेन चॉप मी उचलला, या आर्क वर मी. आता हे आर्क मारून झालं आपलं, की इथं वर्ण या लाईनवर आर्क मारून झालं, की खाली आपल्याला 2 आर्क मारायचे आहे. एक बी जोडच्या आर्क जोडून आणि एक ए जोडच्या आर्क जोडून. इथे मी चॉप अशा प्रकारे ठेवतो. बघा असा एक आर्क मी मारतो. ठीक आहे, अशा प्रकारे आर्क मारला मी. अंतर चेंज नाही करायचं आहे. चॉप मधलं तुम्हाला काय करायचं आहे, अंतर चेंज नाही करायचं. थोडं आपण पेजवर स्क्रॉल करून घेऊ, बेटर व्ह्यू आहे याच्यासाठी. अगेन चॉप मी बरोबर या ठिकाणी ठेवला असा. त्याच्यानंतर ओके, नंतर मी चॉपला असं रोटेट करून घेतो आणि इथं असा आर्क मारतो. ठीक आहे,
या प्रकारे असा आर्क मी मारला. बघा आता चॉपचं काम झालं, चॉपला ठेवून द्या. काय केलं आपण, एम वरून लाईनवर 2 आर्क मारले आणि त्या लाईनवर जे 2 आर्क मारले तिथून खाली एक आर्क मारले, 2 आर्क मारले, ते 2 आर्क एकमेकाला काय झाले, इंटरसेक्ट झाले. आता तुम्हाला काय करायचं, अगेन परपेंडिक्युलर करायसाठी रुलर घ्यायचा आहे. रुलरला तुम्ही व्यवस्थित 90 डिग्रीनं रोटेट करून घ्या. व्यवस्थित रोटेट केल्याच्या नंतर त्याला या प्रकारे ठेवा, जेणेकरून हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि तो आर्क त्याच्या मधातनं तुम्हाला काय करायचं, लाईन ड्रॉ करायची आहे. इथे याला अशा प्रकारे ठेवा, स्केल घ्या आणि स्केलनी या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन स्ट्रेट आली पाहिजे हे लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करता. बघा हा एम पॉइंट हा तुम्हाला थोडा साईडला दिसत असेल. ऍक्च्युली हा आमच्या थोडा सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तो पॉइंट साईडला आलेला आहे, चॉप बरोबर न ठेवला गेल्यामुळे. पण प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा पेपरवर हे सर्व करून बघा तर तुम्हाला हा पॉइंट एम आणि ही लाईन एका लाईन मध्येच दिसेल. ओके, ठीक आहे. आता बघा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथे, याला आपण नाव देऊ. तर याला आपल्याला नाव द्यायचं आहे व्हॉट, एम एन परपेंडिक्युलर म्हटलं ना, तर याला आपल्याला काय नाव द्यायचं आहे, एन. आणि हा अँगल जो आहे हा कितीचा आहे, 90 डिग्रीचा. हा अँगल जो आहे कितीचा आहे, 90 डिग्रीचा. तिथं अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स काढायचा आहे. इथे ही डायग्राम झाली कंप्लीट. बघा हा फर्स्टचा आन्सर होतो, हे सेकंडचा आन्सर आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे थर्ड. अगेन थर्ड सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण काय करू, क्वेश्चन जो आहे तो थोडा खाली घेऊन घेऊ आपण. याच पेजवर सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन अगेन आपण थोडा खाली घेऊ. ओके, ठीक आहे. बघा थर्ड मध्ये काय म्हटलेलं आहे, लाईन सेगमेंट एबी ड्रॉ करा 5.5 ची आणि तिला बायसेक्ट करा युजिंग कंपास और रुलर. क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे, ड्रॉ अ लाईन एबी. काय करायचं आहे, लाईन एबी ड्रॉ करायची, करून घेऊ. तिची लेंथ किती असली पाहिजे, 5.5. 1 सेंटीमीटर जास्त नाही, 1 सेंटीमीटर कमी नाही. आणि तिला बायसेक्ट करायचे म्हणजे तिचे 2 तुकडे करायचे आहे इक्वल साईजचे. ठीक आहे, तर 5.5 ची जर लाईन आहे तर तिचे इक्वल जर तुकडे केले आपण तर ते 27.5 चे असायला पाहिजे. बरोबर आहे, कारण 5 च्या 2.5 आणि 2.57 सेंटीमीटर, 2.57 सेंटीमीटर एवढे तिचे काय होते तुकडे. तिचं 5.5 आहे, 5.5 चे 2 इक्वल तुकडे केले तर 5.5 डिवायडेड बाय 2 हे किती, मला वाटते 2.57. 2.57 एवढं आपलं अप्रॉक्सिमेट आन्सर येईल. ठीक आहे, चला करून बघू आपण. सर्वात आधी लाईन ड्रॉ करायसाठी आपण रुलर घेतली. ठीक आहे, रुलर घेतली. आता लाईनचे एंड पॉइंट आपल्याला दिले आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही जी लाईन ड्रॉ करायची आहे, बघा इथून स्टार्ट करतोय मी 0 पासून मी स्टार्ट केली, बरोबर 5.5 पर्यंत ड्रॉ करायची आहे. किती, 5.5. बघा ही बरोबर पोहोचलोच आपण 5.5 वर. 5.5 पर्यंत आपण ड्रॉ केली. अगेन ठीक आहे, ओके. Now it is 5.5. 5.5 पर्यंत आलोच आहे आपण. एक मिनिट, ठीक आहे. 5.5 ची आपण ड्रॉ केली. एकदा मी झूम करून तुम्हाला दाखवून देतो ही लाईन 5.5 ची आहे का. हा बरोबर, बघा तुम्ही 5.5 ची आहे. ठीक आहे, ओके. झूम आउट करू आपण. ठीक आहे, ओके. 5.5 ची लाईन आपण ड्रॉ केली. स्केलचं आपलं काम झालेलं आहे. स्केलला आपण काय करू, रिमूव्ह करून देऊ. 5.5 ची लाईन ड्रॉ केली. नाव काय आहे, एबी. ते काय करू आपण, इथे घेऊ एक पॉइंट, आपण याला नाव देऊ ए. हा जो पॉइंट आहे, आणि इथे दुसरा पॉइंट आहे, याला नाव देऊ आपण बी. ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. ए बी नाव दिलं आपण. आता ते काय म्हणतात, ही जी एबी लाईन तुम्ही काढली, हिला तुम्ही काय करा, बायसेक्ट करा. बायसेक्ट करायसाठी बघा आता काय करतो मी, चॉप घेतो. ठीक आहे, चॉप घेतला मी. आता मी काय करेन बघा, एकदा टोकदार पॉइंट ए वर ठेवीन आणि या प्रकारे वर एक आर्क बनवीन आणि खाली एक आर्क बनवीन. त्याच्यानंतर मी याला उचलून बी वर ठेवीन. बी वर ठेवल्यानंतर वर एक आर्क बनवीन आणि खाली एक आर्क बनवीन. बघा कसं करतो मी. सर्वात प्रथम तुम्हाला चॉप मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. तर ही लाईन आपली 5.5 ची आहे, तर तुम्ही चॉप मध्ये अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्या.
अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर म्हणजे ही 5.5 ची आहे, तुम्ही अंतर जे आहे ते 3चं घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 पेक्षा थोडं जास्त घेतलं चालेल, एवढं अंतर घ्या. त्याच्यानंतर तुमचा चॉप घ्या. ठीक आहे. बघा, व्हॉट यू हॅव टू डू हिअर इज दॅट you have to take your chalk and place it here at A and then rotate your chalk आणि इथे तुम्हाला आर्क बनवायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी इसा तुम्ही इथं आर्क बनवा, व्यवस्थित मोठा आर्क बनवा. ठीक आहे. साधारणतः इतका आर्क बनवा. अगेन चॉकचं डिस्टन्स चेंज करायचं नाही. चॉक मध्ये जे अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन हा टोकदार एंड आता बी वर ठेवा. व्हीवर ठेवल्याच्या नंतर याला असं रोटेट करा आणि इथं या प्रकारे हे बनवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हे रोटेट करा आणि या ठिकाणी या प्रकारे असा चॉप बनवून घ्या. त्यानंतर अगेन तुम्ही चॉप उचलून इथे ठेवा आणि इथे आर्क बनवा. आता बघा, इथे तुम्हाला एक प्रॉब्लेम जाईल की तुमच्या आर्क जे आहे ते एकमेकाला इंटरसेक्ट नाही करतील. जाऊ शकते अशी प्रॉब्लेम कोणालाही, तर टेन्शन नाही घ्यायचं. परत चॉप उचलून प्रिव्हियस लोकेशनवर ठेवायचा. परत काय करायचं, चॉप उचलायचा आपला आधीच्या जागी जे आहे तिथं ठेवायचा आणि परत काय करायचं, त्याला थोडं रोटेट करून घ्यायचं आणि तो पहिला आर्क आहे आपला तो थोडा मोठा करून घ्यायचा. या प्रकारे मोठा करून घ्यायचा. ठीक आहे. चॉपचं काम झालं, चॉपला करून घ्या काय. आता तुमचं स्केलचं काम आहे. इथं सुद्धा मिस्टेक करतात मुलं. स्केल घ्या तुम्ही, स्केलला व्यवस्थित असं हॉरिझॉन्टल करून घ्या, हॉरिझॉन्टल वरून व्हर्टिकल करून घ्या. ठीक आहे. स्केलला आपण थोडं व्यवस्थित करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलला इथे ठेवा तुम्ही आणि या स्केल मधनं काय करा, एक लाईन पास करा या प्रकारे. ठीक आहे. ही लाईन तुम्ही पास केली स्केल मधनं, स्केलला सिलेक्ट करा. स्केलचं काम झालं. या ठिकाणी तुम्ही परपेंडिक्युलर काढला. या परपेंडिक्युलरला पण आपण आपल्या मतानेच एक नाव देऊन देऊ, पी क्यू. ठीक आहे. बघा, हा परपेंडिक्युलर आहे, याला इथं आपण नाव देऊ पी, याला नाव देऊन देऊ क्यू, याला नाव देऊन देऊ आर. हे 3 पॉईंट जे रांगेत आले, पी क्यू आर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एबी लाईन ड्रॉ करून आपण काय केलं, त्याला बायसेक्ट केला. आता बायसेक्ट केलंय कशावर समजायचं, तर बघा ही स्केल आहे, स्केल मी इथं ठेवतो. बघा तुम्ही बरोबर 2.57 च्या मध्ये ही लाईन आहे. जर मी तुम्हाला झूम करून दाखवतो, बघा इथं तुम्ही बघू शकता, हा काय आहे, 2 आहे, हा 2 आहे. त्याच्यानंतर ही 2.5, 6, 7 आणि 2.7 आणि 2.8 च्या मध्ये ही लाईन आहे. म्हणजे हे ऍक्युरेट आपण काय केलं इथं बायसेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. झूमिंग आपण थोडे कमी करून घेऊ. ओके. हा क्वेश्चन सुद्धा आपला सॉल्व्ह झाला. याला काय करू, आपण गायब करू. ठीक आहे. आता बघा शेवटचं काय म्हटलंय, टेक पॉईंट आर ऑनलाईन एक्स वाय ड्रॉ परपेंडिक्युलर एक्स वाय ऍट आर युजिंग सेट स्क्वेअर. या टाइपचा क्वेश्चन आपण आधी सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. परत एकदा सॉल्व्ह करून घेऊ. काय करायचं आहे, लाईन एक्स वाय काढायची आहे. लाईन एक्स वाय काढून पॉईंट घेऊ त्याच्यावर एक्स वाय वर अँड ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय ऍट आर. तर एकदम सोपी आहे बघा, काही कठीण आहे. आता हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह करून दाखवून देतो मी तुम्हाला. बघा या प्रकारे आपण काय घेतलं, रुलर घेतली. रुलर घेतल्यानंतर आपण काय केलं, लाईन एक्स वाय ड्रॉ करू. ही लाईन एक्स वाय आपण ड्रॉ केली. ठीक आहे. ओके. रुलरचं काम झालं आपलं. ही काय आपली लाईन एक्स वाय आहे. ठीक आहे. एंड पॉइंट दिलेल्या लाईनचे ही जी आहे या प्रकारे आपली लाईन आहे आणि हा जो पॉइंट आहे याला म्हणू आपण एक्स, हा जो पॉइंट आहे याला म्हणू आपण वाय. त्यांनी नंतर बघा काय म्हटलं, टेक पॉइंट आर. जर तुम्ही बघितलं क्वेश्चन मध्ये काय म्हटलं त्यांनी, आर पॉइंट घ्या लाईन एक्स वाय वर. तर आर पॉइंट घेऊ आपण. तर ठीक आहे, आपण काय करू, या ठिकाणी आर पॉइंट घेऊ. ठीक आहे. हा आहे आपला पॉइंट आर.
हा आहे आपला पॉइंट आर. आता या आर थ्रू आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. ते आपण आधीच्या प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा केलेलं आहे. आपण काय करू, आपला सेट स्क्वेअर घेऊ, सेट स्क्वेअर आर वर अशा प्रकारे सेट स्क्वेअर आर वर ठेवला की काय करू आपण, व्हॉट वी विल डू, वी विल टेक पेन्सिल अँड ड्रॉ अ लाईन लाईक दिस. अशी आपण स्ट्रेट लाईन म्हणू, त्याला स्केलनी आपण काय करू, एक्सटेंड करून घेऊ. स्केलने तुम्ही एक्सटेंड करून घ्या, त्याला मोठी करून घ्या, पूर्णपणे असा टीचा शेप झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करू, ही सुद्धा आपण लाईन ड्रॉ केली, त्याला आपण नाव देऊन देऊ. ही लाईन ड्रॉ केली आपण, याला आपण नाव देऊन देऊ लाईन एल सपोज. तर लाईन एल अशा प्रकारे एक्स वाय ला आपण काय केली, परपेंडिक्युलर काढली. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणून इथे आपण काय करू, बॉक्स काढून घेऊ असा. आणि इथे आपला हा प्रॉब्लेम सेट कम्प्लीट झाला पूर्णपणे. हे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे. हे जे आहे, दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. देन दिस इज द आन्सर ऑफ question number 3. then question number 2 चा आन्सर इथं आहे. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. हे जे आन्सर आहे कशाचा आहे, क्वेश्चन नंबर 2 आपण इथे सॉल्व्ह केला. आणि त्याच्यानंतर आपण जे आहे क्वेश्चन नंबर 1 सर्वात वर सॉल्व्ह केला. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. तर अशा प्रकारे आपण तुम्हाला झूम आउट करून दाखवून देतो. अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन्स जे आहे ते आज हे सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली, माझं चॅनल पाहिलं, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलं, आय होप तुम्हाला समजलं असेल. जर नाही समजलं तर एकदा रिवाइंड करून पहा, खूप सोपे आहे, तुम्हाला निश्चितच समजणार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स द्या, सजेशन देऊ शकता तुम्ही कमेंट्स मध्ये. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ कंटेंट घेऊन येईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर येऊन जाईल. बेल आयकनला प्रेस करा. आणि तुमचं मनापासून फार धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला म्हणून. थँक्यू. इथं आजच्या दिवशी आपण आपला हा व्हिडिओ लेक्चर संपवतो.